नाशिकहून अहिल्यानगर येथे कंटेनरमधून माल घेऊन जात असताना तो कंटेनर अडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे। आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 7 सप्टेंबर रोजी फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे MH04 MR 0948 या क्रमांकाच्या कंटेनरमध्ये सातपूर येथील महिंद्रा कंपनीचा माल अहिल्यानगर येथे घेऊन जात होते। पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांना चेहडी येथील दारणा नदीच्या पुलावर आरोपींनी अडवले होते। आरोपींनी वर्मा यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। आरोपींनी वर्मा यांच्या खिशातून 5,000 रुपये रोख व 1,000 रुपये ऑनलाईनद्वारे घेऊन ते तिथून पळून गेले होते। या गुन्ह्यात नाशिक रोड पोलिसांनी 2 महिला आरोपींना यापूर्वीच अटक केली होती। मात्र मुख्य 3 आरोपी हे फरार होते। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हे तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी करंजकर नगर जेल रोड या भागात फिरताना दिसले आहेत। मोहिते यांनी त्वरित 2 पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठविली। करंजकर नगर भागातील एका इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ते मिळून आले। प्रेम वसंत धाटे वय 24, धीरज वसंत धाटे वय 22 व एक विधी संघर्षित बालक अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पुढील कारवाईसाठी त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे। 9/2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे 4 वाजता दारणा नदीच्या पुलावर 4 ते 5 इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना धारदार हत्याराने धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5,000 व फोनपेद्वारे 1,000 असे 6,000 रुपये घेऊन तिथून पसार झाले। बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 434/2025 BNS कलम 311 115 2 352 35 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी हे पुरुष व 2 आरोपी महिला होत्या। महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते। सदर गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध घेत होते। रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले। त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व माननीय ACP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या 2 टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो। त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत। त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यातील त्यांचे नावे प्रेम वसंत धाटे वय 24 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, 2 नंबर धीरज वसंत धाटे वय 22 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, तिसरा बालविधी संघर्ष बालक असे 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। दैनिक भ्रमर नाशिक।